झी 24 तास एक पाऊल पुढे। शिळफाट्याच्या लकी कंपाऊंडमध्ये गुरुवारच्या संध्याकाळी मृत्यूनं तांडव घातलं। एक 7 मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। मात्र या दुःखद घटनेला सोनेरी किनारही आहे। या भीषण दुर्घटनेतून काही जण सुखरूप बचावलेत। यातच आहे तब्बल 18 तास मृत्यूशी झुंज देणारी एक चिमुकली। तिनं 18 तास दिली मृत्यूशी झुंज। लकी कंपाऊंड मधल्या रहिवाशांपैकी लकी ठरलेल्या मोजक्या रहिवाशांपैकी ही अवघी 5 वर्षांची चिमुरडी। तिने तब्बल 18 तास मृत्यूशी झुंज दिली। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ती आणि तिची आई संबंध 1.5 दिवस गाडले गेले होते। दुःखद घटनेला समाधानाची किनार। तिला आणि तिच्या आईला बचाव पथकानं जिवंत बाहेर काढलं आणि दुःखाची छटा काही काळ हलकी झाली। तिथे हजर असलेले पोलीस, बचाव पथकातले कर्मचारी, कामगार, अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी टाळ्या वाजवून त्या बहादूर मुलीच्या लढाईला दाद दिली। संध्या छाया कधी हटणार, अशीच सुदैवी ठरलेली ही 4 वर्षांची संध्या ठाकूर। या अपघातात ती बचावली खरी, पण तिच्या डोळ्यात प्रचंड माती गेली आहे। त्यामुळे तिचे डोळेच उघडत नाहीयेत। आपले डोळे कधी उघडतील, आई वडिलांच्या कुशीत कधी शिरतो, असंच तिला झालं असणार। तिच्यावर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तिचे डोळे उघडतीलही, पण डोळे उघडल्यावर दिसणार दुःखच। संध्याची आई या दुर्घटनेनं तिच्यापासून हिरावून नेली आहे। वडील, 3 बहिणी, 2 भाऊ बेपत्ता आहेत। अशा वेळी संध्याचे डोळे उघडले तरी तिला आपलं ढासळलेलं घर, हरपलेलं कुटुंबच बघावं लागणार आहे। 18 तास मृत्यूशी झुंज देणारी ही चिमुरडी असेल किंवा आयुष्यात अंधार पसरलेली संध्या, दुसऱ्याच कोणीतरी केलेल्या अपकृत्याची शिक्षा त्यांनी का भोगायची, हे कधीतरी थांबणार आहे का? अशा घटनांना कोण आणि कसा अंकुश लावणार? झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेश भालेरावसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।